बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात असलेल्या काटी गावात मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातलाय आणि दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी धाडसाने पुढे आलेल्या एका ग्रामस्थाला आपला जीव गमवावा लागलाय. रायसिंग सीताराम सोळंके, वय 50, असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारे 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास 3 ते 4 सशस्त्र दरोडेखोर काटी गावात शिरले. दरोडेखोरांनी एका साडीच्या गोडाऊनसह 2 बंद घरांची कुलूपं तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ज्या घराचं कुलूप तोडलं जात होतं त्याच्या अगदी समोर रायसिंग सोळंके यांचा गुरांचा गोठा होता. रात्रीच्या सुमारास गोठ्याकडे आलेल्या सोळंके यांना घरासमोर काही संशयास्पद हालचाली दिसल्या. परिस्थितीचा अंदाज येताच त्यांनी कोणतीही पर्वा न करता एका दरोडेखोराला पकडलं. मात्र सोळंके यांच्या तावडीतून सुटण्यासाठी दुसऱ्या दरोडेखोराने त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात सोळंके गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेतही त्यांनी मोठ्याने आरडाओरड करत ग्रामस्थांना मदतीसाठी साद घातली. त्यांचा आवाज ऐकून गावकरी घटनास्थळी जमा होत असल्याचं लक्षात येताच दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. मात्र चाकूच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रायसिंग सोळंके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलिसांचं पथक तात्काळ काटी गावात दाखल झालं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून फरार दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान या घटनेनंतर काटी गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून धाडसाने दरोडेखोरांचा सामना करणाऱ्या रायसिंग सोळंके यांच्या मृत्यूने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. काय नाव तुमचं? बाळू हरचंद भोंगे. काय झालं तुमच्या घरात? हे रात्री आले येताना माहिती नाही, झोपेलो होतो. तर ते येऊन मागचा दरवाजा खोलला, पुढचा खोलला आणि अंदर त्यानं ते कपाट फोडलं. 2 पेट्या लोखंडी ते फेकल्या. त्यातले कागदपत्र काढले वगैरे. ते मेडिकल होतं, ते मेडिकल नेऊन बाहेर फेकलं. सोन्याचे फुलं गेले चोरी. जोड होता एक सोन्याचा फुलाचा कानातला. नेमकं ह्या तुमच्या गावामध्ये किती लोकांच्या घरी चोरी झाली? इथं 4 ठिकाणी झाली. आणि अजून काय घटना घडली? एक माणूस होता, तर त्यानं पकडला होता चोराले. तर त्यानं कल्ला केला, चोराले त्यानं पकडलं. तर दुसरा आला आणि त्याला चाकू मारला. चाकू मारून किती लोक होते काही माहीत पडलं काय चोरी करणारे? ते माहीत नाही पडले, पण 4 जण असे तो माणूस म्हणे 4 जण आहे म्हणे. 4 जण होते म्हणे. ते चालता आता 4 जण दिसलेले. तो होता वाड्यात झोपेल. तर तोंडाला बांधून रुमाला हे घेऊन चालले होते. तर रस्त्यानं कुत्रे भुकत होते. त्यानं उठून पाहिलं तर त्यानं काळी फेकून मारली. एकाले कोण आहे तो बोलला नाही. त्यानं काळी फेकून मारली. तर मग स्वतः जोय गेला आणि त्याला पकडलं. पकडताना तो मागचा आला आणि त्यानं डायरेक्ट वार केले. तर त्याचा आवाज बंद झाला. चोराले म्हणून. मग शेजारचे कोणी काही उठलं नाही लवकर. 2 ते 2:30 वाजताची घटना आहे. 2 वाजता रात्री. रायसिंग सीताराम सोळंके ह्या व्यक्तीला चाकू मारला. हा, रायसिंग सीताराम सोळंके. आणि ज्या चोऱ्या झाल्या त्या कोणाकोणाच्या घरी झाल्या? एक माझ्या घरी झाली, बाळू हरचंद भोंगे. हां. एक रायसिंग सीताराम सोळंके. नाही, त्याला मारलं झाले. त्याच्या चोरी नाही झाली. संजय रामभाऊ हिवाळे. हां. मानसिंग गणेश राठोड.